विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, 24 ऑगस्ट 2022 म्हणजेच गेल्या वर्षी झालेली जी आपली BEd CETची प्रश्नपत्रिका आहे त्यातील निवडक प्रश्न याचा भाग 1 आज आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा। तर चला सुरू करूया आपली आजची प्रश्नावली। त्यातला प्रश्न क्रमांक 1। प्रश्न पहिला, महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे? म्हणजेच आपल्याला जी कोकण किनारपट्टी लाभलेली आहे विद्यार्थी मित्रों, तिची लांबी आपल्याला किलोमीटरमध्ये सांगायची आहे। ऑप्शन 1 720 किलोमीटर, 2 500 किलोमीटर, 3 7200 किलोमीटर, 4 600 किलोमीटर। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये लाभलेला आहे। ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट उत्तर होय। प्रश्न दुसरा, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? 1 नागपूर, 2 मुंबई, 3 नाशिक, 4 पुणे। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी होय। तसेच विद्यार्थी मित्रों, नागपूर जिल्ह्याला आपण संत्र्याचा जिल्हा असेही म्हणतो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी। त्यानंतर पुढचा प्रश्न, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते? तर विद्यार्थी मित्रों, हे परिणाम नाही आहे, परिमाण आहे। तर परिमाण म्हणजेच काय? तर एकक, ज्याला आपण युनिट असं म्हणत असतो। तर विद्यार्थी मित्रों, ते एकक आहे। ऑप्शन 1 डेसिबल, 2 न्यूटन, 3 हर्ट्ज, 4 डाइन। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 डेसिबल हे त्याचं उत्तर होय। त्यानंतर पुढचा प्रश्न, जन गण मन हे गीत कोणी लिहिले? 1 रवींद्रनाथ टागोर, 2 विनोबा भावे, 3 राग गडकरी, 4 साने गुरुजी। विद्यार्थी मित्रों, जन गण मन हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे, हे आपणास माहीत आहे व ते आपल्या भारताचे म्हणजेच आपल्या देशाचे राष्ट्रगीत होय। त्यानंतर पुढचा प्रश्न, पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाची संबंधित संज्ञा आहे? 1 धान्य पिकाची, 2 तेलबियांची, 3 दुधाची, 4 माशांची। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 तेलबिया, ज्यांना आपण ऑइल सीड असं म्हणत असतो, म्हणजे ज्या बियापासून आपल्याला तेल निघते किंवा काढता येते तर त्यांना आपण तेलबिया म्हणतो। तर ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे। तसेच विद्यार्थी मित्रों, धान्य पिकाशी निगडीत जी संज्ञा आहे ती आपल्या परिचयाची आहे, तिला आपण हरित क्रांती असं म्हणत असतो। तर विद्यार्थी मित्रों, दुधाची जी निगडीत संज्ञा आहे ती म्हणजेच श्वेत क्रांती। तर विद्यार्थी मित्रों, श्वेत म्हणजे पांढरा रंग, तर दुधाचा रंग पांढरा आहे हे आपणास माहीत आहे, त्यामुळे आपण त्याला श्वेत क्रांती असं म्हणतो। तर माशाशी निगडीत जो रंग आहे विद्यार्थी मित्रों तो निळा आहे, म्हणून आपण माशाशी निगडीत जी क्रांती आहे त्याचं उत्पादन वाढवण्याची जी क्रांती आहे तिला नील क्रांती असं आपण म्हणत असतो। ऑप्शन 2 तेलबिया पीत क्रांतीशी निगडीत संज्ञा होय। पुढे KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा। तर विद्यार्थी मित्रों, ह्या ॲब्रिव्हिएशनचा फुल फॉर्म सांगायचा आहे आपल्याला। 1 नो युअर कस्टमर, 2 काइंड युअर कॅज्युअलिटी, 3 नो युअर काउंट आणि 4 नो युअर कॉप्स। कॉप्स म्हणजे सैनिक किंवा आर्मी। तर विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 नो युअर कस्टमर ही KYCचे काय आहे पूर्ण रूप आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी। जनरली विद्यार्थी मित्रों, ही संज्ञा जी आहे तर ती बँकांशी निगडीत आहे, म्हणजेच बँका आपल्या कस्टमरचं काय करत असतात, आयडेंटिफिकेशन करतात, ओळख पटवून घेतात, त्याला आपण नो युअर कस्टमर असं म्हणत असतो। तर ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न तोही बँकेशी निगडीत विचारण्यात आला होता। भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? वर्ष सांगायचं आहे। ऑप्शन 1 1935, 2 1953, 3 1960, 4 1885। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 1 1935 हे आपलं उत्तर होय। तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे ज्याला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI असं म्हणतो, त्याची स्थापना ऑप्शन 1 1935ला झाली। त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? 1 चित्रपट क्षेत्र, 2 कला क्षेत्र, 3 साहित्य, 4 क्रीडा।
विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 चित्रपट क्षेत्रासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. तर विद्यार्थी मित्रो, कला क्षेत्राशी निगडीत असणारा जो पुरस्कार आहे तो व्ही शांताराम. त्यानंतर साहित्याशी निगडीत असणारा ज्ञानपीठ पुरस्कार आपल्या परिचयाचा आहे विद्यार्थी मित्रो. तसेच क्रीडा क्षेत्राशी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, तसेच महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, अशा प्रकारचे पुरस्कार निगडीत आहेत. ही बाब आपण लक्षात ठेवावी. तसेच विद्यार्थी मित्रो, आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑस्कर नावाचा पुरस्कार चित्रपटासाठी दिला जातो. ही बाब आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे? 1 महात्मा गांधी, 2 बाबा आमटे, 3 विनोबा भावे, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 महात्मा गांधी यांचे ते आत्मचरित्र होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? 1 पुणे जिल्ह्यात, 2 ठाणे जिल्ह्यात, 3 औरंगाबाद जिल्ह्यात, 4 यवतमाळ जिल्ह्यात. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला लोणावळा व खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पाहायला मिळतात. तसेच विद्यार्थी मित्रो, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ व यवतमाळ जिल्ह्यामध्ये चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने आपण हे लक्षात ठेवणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न, जपान या देशाच्या संसदगृहास काय म्हणतात? 1 लोकसभा, 2 असेंब्ली, 3 डाएट, 4 सिनेट. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 डाएट असा आपण जपान देशाच्या संसदेस म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीला कोण सर्वात जास्त संख्येने असतात? 1 घोडे, 2 हत्ती, 3 उंट, 4 प्यादे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 प्यादे हे सर्वाधिक संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. आपणास माहीत आहे विद्यार्थी मित्रो, बुद्धिबळाच्या खेळामध्ये एका साईडला 2 घोडे, त्यानंतर ऑपोजिट साईडला 2 घोडे, त्यानंतर विद्यार्थी मित्रो हत्ती जे आहेत, हत्तीचं पण तसंच आहे, दोन्ही साईडला 2-2 हत्ती आपल्याला पाहायला मिळतील. उंट पण दोन्ही साईडला 2-2, म्हणजे ह्या सगळ्यांची संख्या 4च ठरते. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे प्रत्येक सोंगटीच्या पुढे 1 प्यादे असते, म्हणजेच 8 प्यादे आपल्याला एका साईडला, म्हणजेच आपल्याला एकूण 16 प्यादे पाहायला मिळतात. म्हणजेच बुद्धिबळाच्या पटावर 16 प्यादे असतात, तर त्यांची संख्या 16 ही होय. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, या अनुषंगाने अजून एक बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचे आहे. बुद्धिबळाच्या पटावरती 64 घरं असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो. 8x8चं बुद्धिबळ पट आपल्याला पाहायला मिळते. तर 64 ही संख्या आपण त्या अनुषंगाने लक्षात ठेवावी. त्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? 1 महात्मा गांधी, 2 बाबा आमटे, 3 विनोबा भावे, 4 महात्मा फुले. विद्यार्थी मित्रो, शेतकऱ्याचा असूड ज्यांनी लिहिलं त्यांनीच गुलामगिरी हेही पुस्तक लिहिलं, म्हणजेच महात्मा फुले हे त्याचं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? 1 मध्य प्रदेश, 2 गुजरात, 3 छत्तीसगड, 4 गोवा. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 छत्तीसगड ह्याचं करेक्ट उत्तर होय. तर गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेली सीमा जे राज्य आहे विद्यार्थी मित्रो, पूर्वेकडील राज्य महाराष्ट्राच्या, ते म्हणजेच छत्तीसगड हे होय. तर ऑप्शन 3 हे आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? म्हणजेच पोलिओ हा आपल्या कोणत्या भागावर अटॅक करतो? 1 हाडावर अटॅक करतो, 2 डोळ्यावर अटॅक करतो, 3 मज्जासंस्थेवर आणि 4 मानेवर. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 मज्जासंस्था हे करेक्ट उत्तर होय. मज्जासंस्थेवर अटॅक केल्यामुळं आपल्या शरीराचा भाग पॅरेलाइज होतो. त्यामध्ये कधी पाय पॅरेलाइज होतात, कधी 1 पाय व 1 हात असंही पॅरेलाइज आपल्याला पाहायला मिळतं. त्याप्रमाणे ते परिणाम करतं, म्हणजेच मज्जासंस्थेवर अटॅक करणारा तो रोग होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? 1 पुणे जिल्ह्यात, 2 ठाणे जिल्ह्यात, 3 औरंगाबाद जिल्ह्यात आणि 4 यवतमाळ जिल्ह्यात. विद्यार्थी मित्रो, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपल्याला पितळखोरे लेण्या पाहायला मिळतात. तसेच आपणास माहीत आहे वेरूळ व विद्यार्थी मित्रो अजिंठा ह्या ज्या लेण्या आहेत त्याही आपल्याला ह्याच जिल्ह्यामध्ये, म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. तर अजिंठा, वेरूळ, पितळखोरे तिन्ही लेण्या विद्यार्थी मित्रो औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत, हे आपण लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता एक यशस्वी शिक्षक बनण्यास मदत करते?
करेल? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 समाजशास्त्र, 2 तत्त्वज्ञान, 3 शैक्षणिक मानसशास्त्र, 4 वरील सर्व. विद्यार्थी मित्रो प्रत्येक विषयाला सारखं वॅटेज असतं हे आपण विसरू नये. तसेच विद्यार्थी मित्रो गुणही सारखेच असतात, म्हणजे प्रत्येक विषय सारखाच महत्त्वाचा आहे. समाज घडवण्यामध्ये म्हणजेच विद्यार्थी घडवण्यामध्ये प्रत्येक विषयाचा सहभाग असतो, वाटा असतो. म्हणून वरील सर्व हे आपलं उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, मूल्यांकन ज्याला आपण इव्हॅल्युएशन असं म्हणतो, इव्हॅल्युएशन कोणासाठी उपयुक्त आहे? 1 विद्यार्थ्यासाठी, 2 शिक्षकांसाठी, 3 मानवासाठी, 4 मुख्याध्यापकासाठी. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 विद्यार्थ्यासाठी मूल्यांकन करणे हे क्रमपात असते, गरजेचे असते. ऑप्शन 1 हे आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, लिंबाच्या रसामध्ये कोणते जीवसत्व मोठ्या प्रमाणात असते? 1 अ जीवनसत्व, 2 ब जीवनसत्व, 3 क जीवनसत्व आणि 4 ड जीवनसत्व. विद्यार्थी मित्रो ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी ज्याला आपण म्हणत असतो, ऑप्शन 3 जीवनसत्व क हे लिंबाच्या रसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो आजच्या प्रश्नामध्ये शेवटचा प्रश्न, शाळेत गैरहजर राहून पळून जाणे यामुळे होते का? तर विद्यार्थी मित्रो विद्यार्थी का पळून जातात किंवा शाळा मिस करतात असा हा प्रश्न आहे. 1 कुचकामी शिक्षक असल्यामुळे, 2 अभ्यासात रस नसल्यामुळे, 3 अध्यापनाची कमकुवत पद्धत असल्यामुळे आणि 4 हे सर्व किंवा वरील सर्व. विद्यार्थी मित्रो ह्यातली कुठलीही गोष्ट जर असेल तर विद्यार्थी शाळेत हजर राहण्यास काय होते, मज्जा, ते शाळेत हजर राहण्याचं टाळतात किंवा त्याला शाळा नकोशी वाटू शकते. ऑप्शन 4 वरील सर्व हे उत्तर होय. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तसेच 24 ऑगस्ट 2022 पुढील प्रश्नपत्रिका जी आहे विद्यार्थी मित्रो ती लवकरच अपलोड होईल. ती आपल्याला अभ्यासासाठी निश्चितच लाभदायी ठरेल. तर आमच्या चॅनलला कनेक्ट राहा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.